नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण पहिले भौमितिक रचना याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण रेषाखंडाची एकरूपता या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता इथे त्यांनी आपल्याला सर्वप्रथम एक कृती करायला सांगितलेली आहे की एक आयताकृती कागद घ्यायचा, म्हणजे आपल्या वहीचं पान, आणि ती याप्रमाणे त्याची दोन टोके एकमेकाला जुळतील अशा प्रमाणे ती जुळून घ्यायची आणि ती तंतोतंत जुळतात। हे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे वहीचं पान जेव्हा तुम्ही दुमडता तेव्हा। मग आता काय करायचं आहे की ही समजा बाजू AB आहे आणि ही बाजू समजा PQ आहे, तर ह्या दोन्ही बाजूंची लांबी इथे मोजून घ्यायची आहे आणि ती लांबी इथे आपण लेंथ ABच्या समोर लिहायची आणि लेंथ PQच्या समोर लिहायची। आता हे मी इथे अंदाजे हे उदाहरण म्हणून हे 5-5 सेंटीमीटर असं लिहून घेतलेलं आहे। आता इथे त्यांनी काय विचारलं आहे की रेख AB व रेख PQ या रेषाखंडाची लांबी समान आहे ना, तर ती लांबी समान आहे हे आपल्याला दिसतं इथे। त्या कारण दोन्ही जेव्हा तंतोतंत टोके जुळतात त्या कागदाची तेव्हा ती मापं समान असतात, तर त्या रेषा उचलून एकमेकींवर ठेवता येत नाहीत। एक पारदर्शक कागद AB वर ठेवून त्या कागदावर रेख AB रेषाखंड बिंदूच्या नावांसह गिरवा। पारदर्शक कागदावर मिळालेला नवा रेषाखंड PQ वर ठेवून तपासा। A बिंदू P वर ठेवल्यास B बिंदू Q वर पडू शकतो हे अनुभवा। यावरून रेख AB ही रेख PQशी एकरूप आहे असे आपल्याला समजते। यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो की दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड तंतोतंत जुळतात, म्हणजेच ते एकरूप आहेत असे म्हणतात। रेषाखंड AB व रेषाखंड PQ हे एकरूप असतील तर ते रेख AB एकरूप रेख PQ असे लिहितात। एकरूप कसे लिहायचे तर ते याप्रमाणे लिहायचे, बरोबरचं चिन्ह आणि त्याच्यावरती हा असा उलटा S, म्हणजे हे एकरूपचं चिन्ह आहे। म्हणजे त्यावरून आपल्याला काय समजतं, रेख AB एकरूप रेख PQ। आता हे मला समजले, म्हणजे व्याख्या काय आहे एकरूप रेषाखंडाची। जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात। जर रेख AB एकरूप रेख PQ म्हणजेच रेख PQ एकरूप रेख AB, जर रेख AB एकरूप रेख PQ, रेख PQ एकरूप रेख MN, तर रेख AB एकरूप रेख MN हे लक्षात घ्या। कारण जर पहिली दुसरीला एकरूप आहे, दुसरी तिसरीला एकरूप आहे, तर पहिली आणि तिसरी पण एकरूप असतात। म्हणजे एक रेषाखंड दुसऱ्याशी व दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्याशी देखील एकरूप असते। ही कृती बघा, हे खोकं घेतलेलं आहे त्यांनी, त्याच्या कडेची त्यांनी आपल्याला लांबी मोजायला सांगितली आहे आणि कोणत्या कडा एकरूप आहेत ते लिहायला सांगितले। तर इथे आता ही रेख AB ही एकरूप कुणाशी आहे, DCशी एकरूप आहे। तशीच ती FG आणि HEC सुद्धा एकरूप असणार आहे। त्याचप्रमाणे AE एकरूप कुणाशी आहे, इथे BHशी सांगितलं, मग त्याची ती CG आणि DFशी पण एकरूप असणार आहे। आता ही EF HGशी एकरूप आहे, तशी ती AD आणि BCशी पण एकरूप असणार आहे। आणि DF जी आहे ही ती CGशी एकरूप आहे, मग तशीच ती BH आणि AEशी पण एकरूप असणार आहे। आता यावर आधारित सराव संच बघू। हा सराव संच 6, त्यांनी काय सांगितले, ही जी आकृती आहे त्याच्यामधील जे रेषाखंडांच्या जोड्या आहेत त्या त्यांनी लिहायला सांगितले आहेत आणि कर्कटकचा वापर करून त्या शोधायला सांगितले। म्हणजे कर्कटकाचा वापर करून काय करायचं की एकरूप ज्या जोड्या आहेत, एकरूप म्हणजे ज्यांची मापे समान आहेत, त्या एकरूप जोड्यांची मापं लिहायची आणि त्यांच्याप्रमाणे त्यांच्या जोड्या इथे लिहायच्या। हा प्रश्न क्रमांक 2। ही जी रेषा दिलेली आहे त्या दोन भिन्न बिंदूंमध्ये समान अंतर आहे, ते रिकाम्या जागा भरा। तर प्रत्येक दोन भिन्न बिंदूंमधलं अंतर आपण इथे शोधलं आणि ते कुणाशी समान आहे त्याप्रमाणे त्यांच्या जोड्या लावल्या।